आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 100 गावं 100 बातम्या। पुण्यात पुन्हा एकदा कोयता नाचवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न समोर आलाय। दुकानदार मुलानं पैसे मागितले म्हणून गोरे बुद्रुक गावात गुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळते। हवेली पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू आहे। मुंबईच्या तापमानात घट झाल्यानंतर शहरातली हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालावली। मुंबईतील किमान तापमान 13.8 अंशांवरती गेले आणि त्यामुळे मुंबईची हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट असल्याचं नोंदवलं गेलंय। सर्वसामान्यांचं बजेट आता आणखीनच कोलमडलेलं आहे। काही दिवसांपूर्वी 60 रुपये डझन या दरात बाजारात मिळणारी अंडी आता 80 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे या अचानक झालेल्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसलाय। 16 आणि 17 जानेवारीला आयोजित G20 बैठकीसाठी विविध देशांचे सुमारे 38 प्रतिनिधी पुण्यामध्ये दाखल झालेत। या प्रतिनिधींचं ढोल ताशांच्या आणि तुतारीच्या निनादात पुणेरी पगडी आणि शाल घालून स्वागत करण्यात आलं। या स्वागतानं भारावलेल्या प्रतिनिधींनी नमस्ते इंडिया असा प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला। मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या 9 गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। म्हाडामार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातली घोषणा केली। बुलढाणा जिल्ह्याचे शिंदेसोबत केलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा नवीन गौप्यस्फोट केलाय। गटातील राहिलेले आमदार खासदार हे निवडणुकीपूर्वी शिंदे गटामध्ये सहभागी होतील आणि स्थानिक अडचणी असल्यानं आमदार खासदार थांबले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। मी पळपुटा नव्हतो, जाण्याआधी सांगून गेलो होतो की अडचणी दूर नाही केल्या तर पुढे काहीतरी होईल असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं। मात्र ऐकण्याची मानसिकता असावी लागते असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावलाय। तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्राच्या हिताचं बोला अशी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधला होता। दरम्यान तिळगुळ घ्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं बोला असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं। जळगावात ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे जळगावात राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का बसलाय। निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंनी यावरती भाष्य केलं। मला या संदर्भात काही बोलायचं नाहीये, तर चौकशी होईपर्यंत मी काही बोलणार नाही असं वक्तव्य डॉक्टर सुधीर तांबेंनी केलं। आम्ही भाजपमध्ये जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारलेला आहे। काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलंय। उमेदवारी देऊन देखील सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षानं ही कारवाई केली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील। नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची बनली आहे। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली। दरम्यान याच गोंधळावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली। उमेदवारी कुणाला द्यायला हवी याबाबत काँग्रेसनं अगोदरच चर्चा करायला हवी होती असं शरद पवार म्हणाले। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळे शुभांगी पाटील आमच्या उमेदवार असून सत्यजित तांबे काय म्हणतात याला अर्थ नाहीये असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निर्माण केला, तो सोडवण्याची धमक भाजप शिंदे सरकारमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। जुनी पेन्शन योजना लागू करणार असं आश्वासन नागो गाणार यांच्या प्रचार सभेत फडणवीसांनी दिलं। विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी पुण्यामध्ये होते तेव्हा त्यांच्या लिफ्टचा अपघात झाल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनीच दिली। एका हॉस्पिटलच्या लिफ्टनं 3ऱ्या मजल्याहून 4थ्या मजल्यावर जात असताना अचानक लाईट गेली, तेव्हा 4थ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली। सुदैवानं आम्ही वाचलो, नाहीतर माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता असं अजित पवार म्हटले। बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरती आयोजित संत वामनभाऊ महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथी सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली। नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी गहिनीनाथ गडावरती आलो असून माझ्या राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला असं फडणवीस म्हणाले। दरम्यान आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात बोलताना त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा केवळ एकदाच ओझरता उल्लेख केला। ईडीचा वापर हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावण्यासाठी केला जातोय। तपास यंत्रणा सरकारच्या बटीक झालेल्या आहेत, हे लोकशाहीसाठी घातक आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या वादाला एक वेगळं वळण लागलंय। उर्फीनं महिला आयोगाला पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली। पत्रात चित्रा वाघ यांनी धमकावल्यामुळे घराबाहेर पडणं असुरक्षित वाटत असल्याचं तिनं म्हटलंय।
किशोरी पेडणेकरांनी एसआरएचे गाळे नावावर केले, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून कारवाई होणार असं भाजप नेते किरीट सोमय्यांनी म्हटलंय। याशिवाय संजय राऊतांनी कोरोना काळात कॉन्ट्रॅक्ट मिळवून घोटाळा केला, तोही समोर आणणार असा इशारा सोमय्यांनी दिलाय। सामनामध्ये उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी छापून आली आहे, परंतु यादीतले पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा नरेश म्हस्केंनी केलाय। नगरसेवक भास्कर पाटील यांचं नाव सामनामध्ये आलं होतं, त्यांनीही आज नरेश म्हस्केंची भेट घेऊन शिंदेंसोबत असल्याचं सांगितलं। मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या लगत लावलेला विजेचा खांब अचानक खाली कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात बचावला, मात्र या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। वाशिम जिल्ह्यातील मंगळूर शहरामध्ये काढलेल्या एका रॅलीमध्ये औरंगजेबाचे बॅनर आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावल्याची घटना घडली। याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। या व्हायरल व्हिडिओनंतर काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत दोघांना अटक केली। अहमदनगरमध्ये पतंग खेळण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। या दगडफेकीमध्ये एक जण जखमी झाला असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। नवजात बाळाला इमारतीच्या खिडकीतून जन्मदात्या आईनंच खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली। नवी मुंबईतल्या उलवेमध्ये हा प्रकार घडलाय। 19 वर्षीय आई अविवाहित असून तिच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झालाय। प्रेम प्रकरणातून ती गर्भवती असल्याचं तपासात समोर आलं। जळगावच्या जामनेरमध्ये केकत निंभोरामध्ये देवीच्या यात्रा महोत्सवात 2 गटात तुफान हाणामारी झाली। पोलिसांनी मध्यस्थी करून ही हाणामारी थांबवली। या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। धुळ्यातल्या मोहाडीमध्ये भटक्या कुत्र्यांनी 15हून अधिक लहान मुलांचा चावा घेतला आणि या सर्व बालकांना तातडीनं धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भटक्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। जळगावच्या धरण गावात पतंग उडवताना विहिरीत पडल्यानं एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली। अक्षय माळी असं या मुलाचं नाव। सांगलीच्या जत तालुक्यातील बसरगी गावातल्या तलाठी कार्यालयाला अचानक आग लागली। या आगीमध्ये सर्व कागदपत्र जळून खाक झाली आहेत। जत पोलीस आणि तहसीलदारांकडून तपास सुरू करण्यात आलाय। औरंगाबादच्या सोयगावमधील बानोटीमध्ये गोदामात ठेवलेला 40 क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दहशतवाद्यांकडून हल्ला झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं प्रात्यक्षिक अहमदनगरमध्ये दाखवून देण्यात आलं। माळीवाडा बस स्थानकामध्ये शहर पोलिसांनी मॉक ड्रिल केलं आणि अचानक करण्यात आलेल्या या मॉक ड्रिलनं प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं होतं। वाशिमच्या जोडगव्हाण गावातील नेहा चव्हाण या 18 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता। तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी आणि मृत मुलीच्या नातेवाईकांना 50 लाख आर्थिक मदत देण्यात यावी, यासाठी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीनं मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं। सांगलीमध्ये गुजराती समाजाकडून पतंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पतंगोत्सवात अनेक आबालवृद्धांनी सहभाग घेतला। चंपाबेशहा महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती हा पतंगोत्सव पार पडला। सांगलीत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मकर संक्रांतीचं औचित्य साधत एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तिळगुळ देत एसटीनंच प्रवास करण्याची विनंती केली। यावेळी एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं म्हणत तिळगुळाचं वाटप करण्यात आलं। भारताचं पहिलं ऑलिम्पिक पदक विजेता खाशाबा जाधव यांची 97वी जयंती पुण्यातल्या शिवछत्रपती क्रीडा नगरीमध्ये साजरी करण्यात आली आणि या कार्यक्रमात खाशाबांच्या चरित्र पुस्तकाचं लेखक संजय दुधाणे यांच्यासह क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, अनिल चोरमले यांनी खाशाबांच्या आठवणींना उजाळा दिला। अमरावतीतील तळेगाव दशासरमध्ये तब्बल 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडते। त्यासाठी अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं। नांदेडच्या बिलोलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं पथसंचलन आणि धर्मसभा घेण्यात आली होती। बिलोलीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते जुन्या बस स्थानकापर्यंत पथसंचलन करण्यात आलं। गोंदियातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतीतील 90हून अधिक काँग्रेस समर्थित सरपंच तर 300हून अधिक सदस्य निवडून आले।
जळगावच्या पाचोरा तालुक्याच्या तारखेडा या छोट्याशा गावातील 2 लहान मुलं सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होत आहेत. कोणतंही प्रशिक्षण नसताना ही मुलं ज्या सफाईनं उड्या मारतायत हे पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय. आणि शाळेत सुद्धा जाण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसलेली ही मुलं बकऱ्या चारण्याचं काम करतात आणि त्याच वेळात या उड्या मारण्याची कसरत करत असतात. नायलॉन मांजामध्ये अडकून आणखी एका व्यक्तीचा गळा चिरल्याची घटना येवल्याच्या पाटोदा येथे घडलेली आहे. दुचाकीवरून जात असताना मांजामध्ये अडकून त्याचा गळा चिरला गेला. औरंगाबाद मधल्या बीड बायपास रस्त्याचं काम अर्धवट असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला दुचाकीनं धडक देऊन अपघात झाला. यामध्ये बाईक स्वाराचा मृत्यू झाला. बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी प्रदूषित कराल तर सावधान, कारण आता नदी प्रदूषित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. पालिकेकडून आता दंडात्मक कारवाईचा इशारा देणारा फलक लावण्यात आलेला आहे. माणगाव खोऱ्यातील तब्बल 26 पेक्षा जास्त गावांना जोडणारा झाराप तिठा ते माणगाव तिठा रस्ता अनेक वर्ष डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे आणि बांधकाम विभाग या रस्त्यावरती पडलेले खड्डे बुजवत नसल्यामुळे शिंदे पक्ष आणि 6 असणे रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं या मार्गावरचे खड्डे बुजवण्यात आले. बैलगाडी आणि दुचाकीच्या धडकेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. जालन्यातील भोकरदन रोडवरील राजूरमध्ये ही घटना घडली आहे. सुनीता ढोबाळ असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. बीडच्या आष्टीमध्ये डोईठाण रोडवरच्या कोहिमी शिवारामध्ये एका जीपमधून 65 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. हिंगोलीतल्या वसमतमधील बेपत्ता शिक्षकाचा उखडीच्या घाटात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की घातपात याचा तपास सध्या केला जातोय. औरंगाबादमध्ये एका 25 वर्षीय विवाहित महिलेनं विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून कोमल सावंत या महिलेनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. धुळे शहरातल्या जमनागिरी परिसरात एका 35 वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. नीता नहार असं या महिलेचं नाव असून घरातच मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीवर संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास करत आहेत. पिंपरीतल्या मुख्य बाजारपेठेमध्ये गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. एका दुकानामध्ये रात्री दगड बेल्टनं दुकानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत कामगारांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. औरंगाबादमधील शहागंज परिसरात कपड्याच्या गोडाऊनला दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी पाहणार आहोत. भिवंडी शहरातल्या ईदगाह रोड इथल्या पटेल किराणा स्टोअरच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती आणि ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती मिळाली असून या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले आणि लाखो रुपयांचं नुकसान इथे झालंय. या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पोहोचल्या आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलंय. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मुरबाड इथल्या साह्यगिरी टीमच्या ट्रेकर्सने जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका असं 300 फूट व्हॅली क्रॉसिंग आणि 450 फूट रॅपलिंग करत थेट सुळक्यावरती तिळगुळ वाटप केलं. महाराष्ट्रातून 30 ट्रेकर्सनी यात सहभाग घेतला होता. अकोल्यातील कपिलेश्वर गावात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविकांनी गंगा स्नानासाठी गर्दी केली होती. यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादासाठी 30 ते 40 क्विंटल धान्य भाविक दानाच्या स्वरूपात देतात. सोलापूरचा ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली. सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा शनिवारी मंदिर परिसरातल्या संमती कट्ट्यावरती पार पडला आणि त्यावेळी ही दृश्य टिपण्यात आली आहेत. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव मंदिरात मकर संक्रांती निमित्त यात्रा भरली. जिल्हाभरातील भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली होती. मंदिरात येऊन दर्शन घेतलं तसंच यात्रोत्सवाचा आनंद या भाविकांनी घेतला.
सांगलीतल्या गुजराती समाजाकडून पतंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पतंगोत्सवात अनेक अबालवृद्धांनी सहभाग घेतला. चंपाबे शाह महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती हा पतंगोत्सव पार पडला. सांगलीत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं मकर संक्रांतीचं औचित्य साधत एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रवाशांना तिळगुळ देत एसटीनंच प्रवास करण्याची विनंती केली. यावेळी एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं म्हणत तिळगुळाचं वाटप करण्यात आलं. येवल्यामध्ये सध्या पतंग महोत्सवाचा उत्साह दिसतोय. धडपड मंचानं नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक आणि आगळीवेगळी अशी 12 फुटांचे पतंग उभारली आणि हे पतंग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा जोर वाढू लागलेला आहे. जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेलं आंबोली ते गाठून गेलेलं आहे. आंबोलीतील तापमान थंडीमुळे बऱ्यापैकी खाली आले. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये भाकणूक परंपरेला फार महत्त्व असतं आणि यंदाच्या भाकणुकीत पीक पाणी समाधानकारक असणारे मात्र निसर्ग संकट येणार असल्याची भाकणूक करण्यात आली. आणि आता एक सविस्तर बातमी. सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा आज 3रा दिवस आहे. होम मैदानावरील होम कट्ट्यावर मानाच्या 7 काट्यांसह मानकरी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर हर बोला श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या घोषणा देत हजारो भाविकांच्या उपस्थितीत होम प्रतिबंध सोहळा पार पडला. एका रांगेत विसावलेल्या मानाच्या 7 नंदीध्वजांनी होमकुंडाला 5 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. आणि 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर 7ही नंदीध्वज भाकणुकीच्या सोहळ्यासाठी डॉक्टर फडकवले सभागृहाकडे रवाना झाले आणि उपस्थित भाविकांनी होमकुंडात तिळगुळ टाकून सिद्धरामेश्वर यांचा आशीर्वाद घेतला. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले. इथेच